सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्तोत्रांचा अभ्यास करतोय, त्यांचा परिचय करून घेतोय, त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याचा अर्थ, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातले अलंकार या सगळ्याचा आपण साकल्याने विचार करतोय. आणि अशी जवळजवळ आपली आता 18 स्तोत्र अभ्यासून झालेली आहेत. आज पुढचं स्तोत्र आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं तर परापूजा. परापूजा म्हणजे पलीकडची परब्रह्माची पूजा, ज्याला आकार नाही, ज्याला रूप नाही, ज्याला नामसुद्धा नाही, अशा परापूजेचा आपण थोडासा परिचय करून घेतला होता. आज थोडंसं वेगळं स्तोत्र आहे. कारण आपल्या या स्तोत्र संपदा या मालिकेमध्ये काही सगुण, काही निर्गुण, काही त्याच्याही पलीकडची, काही अतिप्राचीन, काही अर्वाचीन अशा वेगवेगळ्या स्तोत्रांचा आपण अभ्यास करतो आहे. आता प्राचीन म्हणजे किती प्राचीन, तर वेदकाळापर्यंत आपल्याला मागे जावं लागेल. वेदकाळ म्हणजे फार पूर्वी, अगदी जवळजवळ 10,000 वर्षापूर्वीचा काळ जर का विचारात घेतला तर हे वेदांची निर्मिती कशी झाली, कुणी लिहिलेत हे वेद? कुणी एका व्यक्तीने लिहिलेले नाही आहेत, तर हे ऋषींना त्यांच्या उच्च तपसामर्थ्याने हे वेद त्यांना दिसलेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं वेदांबद्दल ऋषीर दर्शनात, ऋषींना ते दर्शन झालं. आणि म्हणून वेद हे कुणा व्यक्तीने लिहिलेले नाही आहेत, कुणा माणसाने लिहिलेले नाही आहेत, तर ते त्यांना दिसले. आणि म्हणून त्यांना अपौरुषेय असंही म्हणतात. अपौरुषेय, कुणाला त्याचं श्रेय जात नाही. अपौरुषेय म्हणजे परमेश्वरानेच ते समोर प्रगट केलेत किंवा त्यांच्या त्या उच्च मानसिक अवस्थेमध्ये त्यांना ते दिसले असं म्हणतात. आता या वेदामध्ये आहे तरी काय? वेदामध्ये अनेक गोष्टी आहेत तसं म्हटलं तर, पण वेद हे सुद्धा सकाम आहेत. वेद हे सकाम आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही मागणी केलेली आहे. उत्तम लोकाची मागणी आहे. स्वर्ग हा शब्द नाही आहे बरं का वेदामध्ये, पण उत्तम लोक प्राप्त व्हावा याच्यासाठी काय काय करावं, कोणती उपासना करावी, काय व्रत करावीत, हे सगळं त्या वेदामध्ये सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर निसर्ग देवतांना आवाहन केलेलं आहे किंवा निसर्ग देवतांची स्तुती केलेली आहे वेदांमध्ये. कुठल्या निसर्ग देवता? तर इंद्र आहे, पर्जन्य आहे, उषा आहे, अशी सूक्त आहेत त्याच्यामध्ये. कारण पर्जन्यामुळे आपल्याला नवजीवन प्राप्त होतं हे ऋषींनाही माहिती होतं. आणि म्हणून त्या पर्जन्याची स्तुती केली आहे, त्याला पर्जन्य सूक्त म्हटलेलं आहे. सूर्य उगवण्यापूर्वी जी उषा येते ती उषा सूक्त पण आहे, इंद्र सूक्त आहेत, अशी देवतांची सूक्त या वेदामध्ये आहेत. आणि तसंच त्याच वेळेला हे सुद्धा मान्य होतं की शिवशक्तीचा हा सगळा पसार आहे.
शिव आणि शक्ती, ब्रह्म आणि माया, प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या या दंपती ही आद्य दंपती आहे. आद्य मिथून आहे, मेहूण आहे ते. आणि हे जोडपं जे आहे प्रकृतीम पुरुषांचैव विद्यनादी उभावपी, असं प्रकृती आणि पुरुष हे जे द्वैत होतं किंवा जोडपं होतं त्याला शिवशक्ती असंही नाव आहे. आणि त्याच्यातल्या शिवाचं वर्णनसुद्धा या वेदांमध्ये येतं. आणि तो शिव कसा आहे? तो शिव म्हणजे आपला जो शिवशंकर आहे. आज आपण त्याला प्रलयाची किंवा संहाराची देवता मानतो, पण हा शिवशंकर ह्या तिन्ही स्थितींची देवता आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्या देवता असलेला हा शिवशंकर. आणि त्याचं वर्णनसुद्धा काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात पण वेदांमध्ये आहे. आणि ह्या वेदांमध्ये जे शिवशंकरांची स्तुती केलेली आहे, स्तवन केलेलं आहे, आणि त्याचं सगळं सार आचार्यांनी एका स्तोत्रामध्ये ग्रथित केलेलं आहे. आणि त्या स्तोत्राचं नाव आहे वेदसार शिवस्तोत्रम. नावावरूनच कळते ना, वेदांचं सार आहे आणि त्याच्यातलं जे शिवाचं वर्णन आहे, त्याची स्तुती जी आहे, त्याचं जे स्तोत्र आहे, त्याचं ही सुबोधर अशी रचना आहे. आणि अतिशय अनुप्रास हा अलंकार पुष्कळ वेळा वापरला आहे याच्यामध्ये. याच्यातलं पदलालित्य अतिशय मनमोहक आहे. असं हे वेदसार शिवस्तोत्र आज आपण अभ्यासणार आहोत. आज आहे 12 जानेवारी. 14 जानेवारीला आपल्याकडे मकर संक्रांत असते. मकर संक्रमण असतं. सूर्य उत्तर दिशेला प्रवास करायला सुरुवात करतो. आता थंडी हळूहळू कमी कमी होते आणि आता दिवस मोठा मोठा होतो. उत्तरायणामध्ये दिवस मोठा होतो आणि म्हणून या मकर संक्रांतीच्या निमित्ताने ह्या थंडीपासनं निवारण करण्यासाठी आपल्याकडे काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे, तिळगुळ खाण्याची पद्धत आहे, गुळाची पोळी आहे, बाजरीची भाकरी आहे, लेकुरवाळी भाजी आहे. हे सगळं करण्याची पद्धत कशासाठी आहे? आपल्या ऋषींनीसुद्धा आपल्या सणांचे सांगड आपल्या जीवनशैलीशी घातलेली आहे. जीवनशैली कशी असावी? काळ्या कपड्यांमुळे उष्णता साठवून ठेवली जाते आणि थंडीपासून संरक्षण होतं. बाजरीची भाकरी, गुळाची पोळी ही उष्ण असल्यामुळे शरीराला अधिक कॅलरीज किंवा अधिक उष्मांक मिळतात आणि म्हणूनही थंडीपासून रक्षण होतं. अशा या मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हालाही मी शुभेच्छा देते. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आपण व्रतच घेतले ना, आपण हे व्रतच घेतलं आहे गोड बोलायचं. गोड म्हणजे नुसतं गुडी गुडी नाही, तर सत्य बोलायचे, हितकारक बोलायचे आणि तरीही ते मधुर असलं पाहिजे. असं गोड बोलूया. या संक्रांतीच्या निमित्ताने हे एकमेकांना अभिवचन देऊया आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या विषयाला प्रारंभ करते. वेद सार शिव स्तोत्रम काय आहे? याची फार गेयता विलक्षण आहे. आपण नेहमीच बघतो आचार्यांचं प्रत्येकच स्तोत्र गेय आहे, अलंकारपूर्ण आहे. आशयपूर्ण तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये इतके अलंकार आहेत. म्हणजे अनुप्रास आहे, यमक आहे, शब्दचमत्कृती आहे, असे अनेक अलंकार ह्याच्यात आहेत. आणि विशेषतः हे स्तोत्र थोडंसं दक्षिण भारतीय चालीमध्ये म्हटलं तर ते जास्त कानाला सुखावह असं वाटणार आहे. कर्णमधुर असं हे स्तोत्र आहे. सुरुवात करूया. वेद सार शिव स्तोत्रम. पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम्. आपण या स्तोत्राचा अभ्यास करताना मी वारंवार सांगते की नेहमी अपरिचित स्तोत्र असेल तर चौथ्या ओळीला किंवा शेवटचा जो चरण आहे तिथपासून आपण सुरुवात करायची उलट्या दिशेने. म्हणजे आपल्याला ह्याचा नेमका अर्थ कळायला लागतो. काय आहे चौथ्या चरणामध्ये? महादेवमेकं स्मरामि. त्या एका महादेवाचं मी स्मरण करते. काय म्हटलेलं आहे? महादेवमेकं स्मरामि. पण पुढचा शब्द काय आहे? स्मरामीच्या नंतर तसंच ऐकू येतं आपल्याला, महादेवमेकं स्मरामि स्मरारिम.
तुम्हाला वाटत असेल मी दोनदा स्मरामी म्हटलं. दोनदा नाही म्हटलं. दुसरा जो शब्द आहे स्मरामिस स्मरारिम. काय आहे शब्द? स्मरारिम. आणि स्मर ह्याचा अर्थ आहे मदन, अनंग. या मदनाचा जो शत्रू आहे, मदनाचं जे दहन ज्यांनी केलेलं आहे तो महादेव आहे. स्मर म्हणजे मदन आणि त्याचा अरी, त्याचा शत्रू, त्याचा निर्दालन करणारा जो आहे तो महादेव. त्या महादेवाचं मी स्मरण करते. बघा, सुरुवातच झाली, अलंकारांना सुरुवात झाली आहे. स्मरामी आणि स्मरारिम फार थोडा फरक आहे, पण अर्थाच्या दृष्टीने फारच वेगळं आहे. स्मरामी म्हणजे मी स्मरण करते. कुणाचं? स्मर अरिम. जो स्मराचा अरी आहे, मदनाचा जो शत्रू आहे, मदनाचा ज्यांनी वध केलेला आहे, त्या महादेव, एका महादेवाचं, एकमेव महादेवाचं मी स्मरण करते, असा अर्थ आपल्या चौथ्या चरणाचा लागला. आता तो महादेव आहे कसा? कसा आहे तो महादेव? पशूनाम पतिम. पशूंचा पती आहे. आपल्याला माहिती आहे पशुपतीनाथ हे सुद्धा त्याचं नाव आहे. पण तिथे पशु याचा अर्थ नंदी असा आहे. पण इथे पशु याचा अर्थ फक्त नंदी असा नाही आहे. पशु म्हणजे सगळे जीवजंतू. या सृष्टीमध्ये जेवढ्या सजीव गोष्टी आहेत त्या सगळ्याचा पशूनाम जो पती आहे. आणि पती ह्याचा अर्थ आपण व्यवहारात नवरा ह्या अर्थाने घेतो. इथे पती म्हणजे पालन करत आहे, सांभाळणार आहे. पशूनाम पतिम. आणि कसा आहे तो? पापनाशम परेशम. पापांचा नाश करणार आहे आणि परेश आहे. परेश याचा अर्थ तो पलीकडे सगळ्या पापांचा तर तो नाश करतोच. आणि तो परेश म्हणजे पर ह्याचा अर्थ श्रेष्ठ ईश्वर आहे. आणि परे म्हणजे ईश्वराचा ईश्वर किंवा सदाशिव महादेव ज्याला म्हटलेलं आहे असा तो आहे. त्यांनी वस्त्र तरी कुठलं परिधान केलं आहे? वस्त्र कुठलं आहे त्याच्या अंगावर? गजेंद्रस्य कृत्तिम वसानम वरेण्यम. कृत्ती. कृत्ती म्हणजे कातडं. कुणाचं कातडं परिधान केलं आहे? गजेंद्रस्य. हत्तीच्या कातड्याचं वस्त्र ज्यांनी परिधान केलं आहे. माहिती आहे ना आपल्याला? आपण गीतामध्ये भजनामध्ये म्हणतो ना, गजचर्म व्याघ्रांबर कासेल्याला पितांबर. हा कसा आहे? गजचर्म लिहिलेलं आहे ह्याने. गजचर्म म्हणजे हत्तीच्या कातड्याचं वस्त्र त्याने धारण केलेलं आहे. बरं, आणखीन कसं आहे? गजेंद्रस्य कृत्रिम वसानम वरेण्यम. तो श्रेष्ठ आहे, वर आहे. वर म्हणजे सगळ्यात मोठा, श्रेष्ठ असा तो आहे. आणि त्याच्या जटांमध्ये काय आहे? जटाजूटमध्ये स्फुरत उसळते. काय उसळते? गांगवारीम. गंगेचं पाणी त्याच्या जटांमधनं सारखं उसळते, थांबलं नाही आहे, हळू होत नाही आहे, सारखं उसळणारी गंगा ज्याच्या जटांमधनं वाहती आहे. अशा महादेवाला ज्यांनी स्मराचा, ज्याने मदनाचा नाश केलेला आहे, अशा महादेवाला, एकमेव अशा महादेवाचं मी स्मरण करतो. आता कळलाय अर्थ. पशूनाम पतिम पापनाशम परेशम गजेंद्रस्य कृत्तिम वसानम वरेण्यम जटाजूटमध्ये स्फुरत गांगवारीम महादेवमेकं स्मरामि स्मरारिम. अर्थ कळतोय? हे वर्णन कुठलं आहे? वेदातलं आहे. वेदामध्ये असं वर्णन नसेल, पण त्या शिवाचं जे वर्णन आहे त्याचं आचार्यांनी सार काढलेलं आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये हे 8 कडव्यांचं स्तोत्र आहे बरं का. दुसऱ्या कडव्यामध्ये त्याचं पुन्हा वर्णन केलेलं. आणि त्याचं वर्णन, कारण तो अमर्याद आहे, त्याला मर्यादाच नाही आहे, त्याला तो सगळ्याच्या पलीकडे आहे, म्हणून त्याचं वर्णन करावं तितकं कमी आहे. आता दुसऱ्या कडव्यामध्ये त्याला म्हटले तो कोण आहे? महेशम. आधी वाचते आणि मग आपण अर्थ समजून घेऊया. महेशम सुरेशम सुरारार्तिनाशम विभुं विश्वनाथं विभूत्यंगभूषं विरूपाक्षमिन्वर्क वह्नित्रिनेत्रं सदानंदमीळे प्रभुं पंचवक्त्रं. कसा आहे तो? महेश आहे. मगाशी त्याला परेश म्हटलं होतं, आता महेश म्हटले. अर्थ तोच आहे. सर्वश्रेष्ठ आहे तो, सर्वश्रेष्ठ महाईश आहे. आणि कसं आहे? सुरेशम. सुरेश हे नाव आपल्याला परिचित आहे, पण ह्या सुरेशचा अर्थ देवांचा देव आहे.
महादेवे सुरेश म्हणजे देवाधिदेवे आणि कसं आहे सुरारार्तिनाशम देवांना ज्या आरती किंवा देवांच्या ज्या व्यथा आहेत देवांची जी संकट आहेत त्याचा नाश करणार आहे म्हणजेच असुरांचा नाश करणार आहे. पूर्वी असं म्हटलं जातं की देव आणि दानवांचं सतत काहीतरी संघर्ष चालू असायचा, युद्ध चालू असायचं. देवांनी कुठलंही चांगलं कर्म केलं की त्याच्यामध्ये असुर बाधा घालायचे. पण ह्या असुरांचा ज्यांनी नाश केला आहे सुरारार्तिनाशम आर्तिनाशम म्हणजे त्यांच्या संकटाचा नाश करणार आहे असा तो कोण आहे? विभुम विश्वनाथम. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे बरं का. आणि इथे वर अनुप्रास केलेला आहे. काय म्हणतात? विभुम विश्वनाथम. विभू भू म्हणजे होणे आणि हा विशेषत्वानी झालेला आहे, याने सगळं ब्रह्मांड व्यापलेलं आहे असा हा विभू आहे. संपूर्ण सगळीकडे तो आहेच विभूम. आणि कसा आहे? विश्वनाथ आहे, विश्वाला व्यापून राहिलेला आहे. तो संपलेला नाही. हा शिवशंकर आहे, या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला आहे. भूजल तेज समीरख भूजल तेज समीरख भूजल तेज समीरख रविशशी काष्ठादिकी असे भरला स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांगुळे उरला. या विश्वाला व्यापून राहिला. विश्वनाथ आहे, विश्वंभर आहे, विभू आहे आणि कसं आहे? विभूत्यंगभूषम. विभूती म्हणजे भस्म, अंगभूषम अंगाचं त्यांनी भस्माचं लेपन केलं आपल्या सर्वांगावर आणि असा भस्म विलेपित असं त्याचं जे रूप आहे ते कसं आहे? विभुम विश्वनाथम विभूत्यंगभूषम. आणि कसं आहे? वतच आणखीन एक शब्द वापरला आहे. तो कोण आहे? विरूपाक्ष. नवीनच शब्द वाटतोय ना, विरूपाक्ष. काय आहे हा? विरूपाक्ष. अक्ष म्हणजे डोळा. आणि किती डोळे आहेत ह्याला? विरूप डोळे आहेत. विरूप म्हणजे विषम डोळे आहेत ना. आपल्या सगळ्यांना 2 डोळे आहेत पण त्याला मात्र 3 डोळे आहेत. आपण अर्धनारी नटेश्वर या स्तोत्रात सुद्धा पाहिलं होतं. समेक्षणायैच विषमेक्षणाय नमः शिवायैच नमः शिवाय. त्या पार्वतीला त्या शक्तीला 2 डोळे आहेत, सम डोळे आहेत आणि ह्याला मात्र विषम डोळे आहेत म्हणून त्याला विषमेक्षणाय त्याच्यात म्हटलं होतं. इथे आता आणखीन नवीन शब्द वापरत आहेत. आचार्यांकडे काय शब्दांची कमतरताच नाही आहे. शब्द प्रभू आहेत ते, त्यामुळे शब्द वचा ह्यालाच सुसंगत असा शब्द आहे विरूपाक्ष. हा कसा आहे? विरूपाक्ष म्हणजे विषम डोळे असणारा म्हणजे त्रिनेत्र असणारा. आणि कसं आहे? इंद्वर्क वन्ही. कुठले 3 डोळे आहेत ह्याचे? डोळे 3 आहेत एवढं कळलं आम्हाला, पण हे 3 डोळे कशाचं प्रतीक आहे? तर चंद्र, सूर्य आणि अग्नी याचे प्रतीक आहेत. हे 2 डोळे जे आपले नॉर्मल डोळे आहेत तिथे चंद्र आणि सूर्य आहेत आणि हा 3रा डोळा आहे, भालावर जो 3रा डोळा आहे त्याच्यातनं अग्नी प्रगट होते. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे विरूपाक्ष. कसे आहेत? इंदू, अर्क, वन्ही. इंद्वर्क वन्ही म्हटलेलं आहे, पण इंदू म्हणजे चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि वन्ही म्हणजे अग्नी, हे ज्याचे त्रिनेत्र आहेत. विरूपाक्ष मिनवर्क वन्ही त्रिनेत्रम. हे 3 डोळे आहेत आणि अशा सदानंद मीळे प्रभुं पंचवक्त्रम. अशा सदानंदाला, सदानंद त्याचंच नाव आहे सदानंद. सदानंद ह्याचा अर्थ आहे नित्य आनंदी असणारा. आनंद हेच त्याचं स्वरूप आहे ना, कारण तो सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यामुळे हा आनंद स्वरूप सदानंद नित्यानंद असणाऱ्या अशा प्रभूला. मगाशी शब्द वापरला होता आपण विभू, विशेषत्वानी सगळं व्यापून टाकणारा. आता प्रभू म्हटलेले. आता प्रभूचा अर्थ आहे प्रकर्षानी, कमी नाही आहे. इथे त्याचं व्यापून टाकणं कुठेही कमी नाही आहे की इथे थोडा कमी आहे, इथे थोडा क्षीण आहे, असं नाही आहे. तो प्रभू आहे म्हणजे प्रकर्षानी हे सगळं ब्रह्मांड ज्यांनी व्यापून टाकले तो प्रभू आहे. आणि तो कसा आहे? पंचवक्त्रम, पंचानन आहे, पंचमुखी आहे. शंकराला पंचानन किंवा पंचवक्त्रम असं म्हटलं जातं. अशा सदानंदाची अहम ईडे.
पहिल्या श्लोकामध्ये म्हटलं होतं अहम स्मरामी. स्मरामी म्हणजे मी फक्त त्याचं स्मरण करतो. आता अहम ईडे, ईड धातू आहे संस्कृतमध्ये, ईड, दीर्घ ई आणि ड. ईड म्हणजे पूजनीय, वंदनीय, किंवा अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ॲडोरेबल, ज्याची पूजा करावी असं, जो पूज्य आहे, जो वंद्य आहे असा. किंवा गीतेमध्ये सुद्धा आलेलं ना आपल्याला ईड्यम, ईड्यम असा शब्द आलेला आहे. किंवा पुढे आपण आचार्यांचंच आणखीन एक स्तोत्र बघणार आहोत, हरिमीडे स्तोत्रम. हरिम ईडे, अहम हरिम ईडे, मी त्या हरीची स्तुती करतो, असं एक स्तोत्र आपण पुढे घेणार आहोत, मोठ्या अर्थात नंतर घेऊया आपण. पण थोडक्यात काय, ईड म्हणजे स्तुती करणे, स्तुत्य असणे, वंदनीय असणे. किंवा आणखीन पुढे बोलायचं झालं तर अशा आपण अनेक स्तोत्र तर घेणारच आहोत. ईडे, हरिमीडे स्तोत्रही घेणार आहोत. आणि आणखीन काहीतरी सांगता राहिलं. पहिल्यांदा स्मरामी, आता ईडे असं म्हटलेलं आहे. किंवा अजून बोलता बोलता मला आठवलं की वेदांमधला बघा, वेदांमधला जो पहिला मंत्र आहे, अग्निमीळे पुरोहितम. अग्निमीळे, ळ वापरला आहे त्याच्यात. आपल्याला असं वाटलं की संस्कृतमध्ये ळ हे अक्षर नाही आहे, पण वेदांचा पहिलाच मंत्र आहे अग्निमीळे पुरोहितम. तिथे खरा तो ळ नाही आहे, तो ड आहे. अग्निम ईडे, ईडे शब्द आहे तो खरं, पण तो डचा ळ झालेला आहे, अग्निमीळे पुरोहितम. थोडक्यात सांगायचं काय, ईड धातू आहे. इथे काय म्हटलेले, सदानंद मीळे प्रभुं पंचवक्त्रम. अशा पंचवक्त्र शिवाची मी स्तुती करतो. आणखीन कसा आहे तो शिवशंकर, काय बोलावं तेवढं कमी आहे हो. गिरीशम गणेशम गले नीलवर्णम, गिरीशम गणेशम गले नीलवर्णम, गवेंद्राधिरूढं गुणातीतरूपं, भवं भास्वरं भस्मनाभूषितांगं, भवानी कलत्रं भजे पंचवक्त्रम. आता भचा इथे अनुप्रास आहे. किती वेळा, 6 वेळा भ हे अक्षर आलेलं आहे. आधी गम वापरलेले. गिरीशम, तो कोण आहे, गिरीश आहे, हिमालयाचा स्वामी आहे, गिरींचा स्वामी आहे म्हणून तो गिरीश आहे. गणेश आहे. आपल्याला वाटलं की गणेश हा त्याचा पुत्र आहे, बरोबर आहे. आपण गजाननाला, गणपतीला गणेश म्हणतो, पण अहो त्याच्याही पूर्वी गणांचा अधिपती कोण आहे, हाच आहे ना, शिवशंकरांचेच गण आहेत. आणि म्हणून शिवशंकरांचं नावही गणेश आहे. जसं गणपतीचं नाव एक भालचंद्र आहे, याचंही नाव भालचंद्र आहे. कधीकधी पितापुत्रांची नावं समान असतात ना, तसंच इथे झालेलं आहे. हाही गणेश आहे, तोही गणेश आहे, हाही भालचंद्र आहे, तोही भालचंद्र आहे. असं आहे. गिरीशम गणेशम गले नीलवर्णम, गळ्यामध्ये निळा रंग आहे, माहिती आहे आपल्याला, नीलकंठ नाव आहे त्याचं. कशामुळे हा निळा झाला आहे गळा ह्याचा, विषप्राशन केल्यामुळे. हलाहलाचं प्राशन केलं आहे. समुद्रमंथनातनं पहिल्यांदा अमृताच्या आधी विष निघालं, ते कोण प्राशन करणार असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा शिवशंकरांनी ते प्राशन केले, म्हणून त्याचा गळा निळा झालेला आहे. तिथपर्यंतच येऊन ते थांबलं आणि म्हणून त्याचा गळा निळा आहे, म्हणून त्याला नीलकंठ म्हणत आहेत किंवा गले नीलवर्णम असं म्हटलेलं आहे. कशावर बसला, ह्याचं वाहन तरी काय आहे, गवेंद्राधिरूढम, गवेंद्र म्हटलेलं आहे. प्रत्येक शब्द इतका महत्त्वाचा आहे. आपण जसा जसा विचार करू तसं तसं ह्या संस्कृतचाही त्या निमित्ताने आपला अभ्यास होतो. गौ म्हणजे गाय आपल्याला माहिती आहे, आणि गौमधला जो पुरुष आहे त्याला पुंगव म्हटलेलं आहे. पुंगव, आपण नरपुंगव असं वगैरे वापरतो शब्द. पुंगव म्हणजे गाय ह्या कुळातलाच आहे, पण मेल आहे, पुरुष आहे, पुंगव. किंवा गवा आपण म्हणतो ना मराठीमध्ये, रानरेड्याला आपण गवा म्हणतो. हा कसा आहे, ह्या गव्यांच्या इंद्र, गव्यांमधला श्रेष्ठ म्हणजे जो नंदी आहे त्याच्यावर हा आरूढ झालेला आहे. गवेंद्राधिरूढम, आता गचं चाललं आहे ना. गिरीशम गणेशम गले नीलवर्णम गवेंद्राधिरूढम, गवेंद्रावर, त्या नंदीवर हा आरूढ झालेला आहे. आणि कसं आहे, गुणातीत रूपम, आपण सगळे त्रिगुणामध्ये वावरतो आहे, आपण सगळे त्रिगुणांनी युक्त आहोत,
पण हा मात्र कसा आहे, त्रिगुणांच्या पलीकडे. हा सत्वगुणी आहे का नाही, हा रजोगुणी आहे का नाही, हा तमोगुणी आहे का नाही, हा त्रिगुणांच्या पलीकडे, म्हणून त्याला गुणातीत रूपम असं म्हटलेलं आहे. आता ह्या 2 ओळी झाल्यानंतर पुढच्या 2 ओळीमध्ये भचा अनुप्रास चाललेला आहे. 6 वेळा भ हे अक्षर आलेलं आहे. ग तरी एक वेळ कॉमन वाटेल, पण भ हे अक्षर फार कमी वापरलं जातं. पण इथे त्याला काय म्हटलं आहे, भवम भास्वरम भस्मना भूषितांगम भवानी कलत्रम भजे पंचवक्त्रम. भवम तो कोण आहे, भव आहे. भवाय नमो नमः. शिवमहिम्नामध्ये त्याला भव हे नाव दिलेलं आहे. भव म्हणजे भू धातू आहे, म्हणजे होणारा, टू बिकम. हा कसा आहे, होणारा आहे. हा भव आहे, विश्वाचा निर्माता हाच आहे. आणि भास्वरम किती आहे, तेजस्वी आहे. भा म्हणजे तेज, भास्वर आहे, त्यामुळे अतिशय तेजस्वी आहे. आणि काय केलं आहे ह्यांनी, अलंकार कुठले धारण केले आहेत, भस्मानी अंग सगळं लेपन केलेलं आहे, भस्म लेपन केलेले. भस्मना भूषितांगम. बघा, भवम भास्वरम भस्मना भूषितांगम. आणि पुढे म्हटलेलं आहे भवानी कलत्रम. भवानीचा पती आहे ना, ती देवी भवानी आहे. हा भव आहे तेव्हा ती भवानी आहे. हा मृड आहे तेव्हा ती मृडानी आहे. हा रुद्र आहे तेव्हा ती रुद्राणी आहे. पतीप्रमाणे पत्नीचं नाव बदलतं. हा भव आहे म्हणून लगेच वापरले नाव कुठलं, तर भवानी. जोडीच आहे ना, ही जोडीच आहे, भव आणि भवानी. हा भवानीचा पती आहे. कलत्र म्हणजे पती किंवा पत्नी. हा नपुसकलिंगी शब्द आहे खरं तर, पण त्याचा अर्थ पती किंवा पत्नी दोन्ही, म्हणजे जोडीदार. थोडक्यात आपण म्हणूया जोडीदार. भवानी कलत्रम अशा पंचवक्त्राला अहम भजे, मी त्याचं भजन करतो. पहिल्यांदा स्मरण केलं, मग स्तुती केली, आता म्हणतात की मी भजन करतो असं म्हटलेलं आहे. बघा आता काय सुंदर ह्या 3 कडव्यामध्ये 3 श्लोकामध्ये आपण त्याचं वर्णन पाहिलं. एकूण 9 श्लोक आहेत. कसं आहे आणखीन बघूया त्याचं स्वरूप. शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशान शूलिन जटाजूटधारिन त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप. प्रसीद, मला प्रसन्न व्हा. कोण आहात तुम्ही, प्रभो. या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून राहणारे प्रभू तुम्ही आहात. आणि पूर्ण रूपात. बाकी सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत, पण हा कसा आहे, पूर्ण आहे. हा परब्रह्माचं स्वरूप आहे. जसं आपण म्हणतो ना, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा कसा आहे, प्रभू आहे. याच्यात कळलंच आम्हाला, पण आणखीन त्याला विशेषण लावलं आहे पूर्ण रूप. अपूर्ण नाही आहे, ह्याच्यामध्ये अर्धवट काही नाही आहे. हा पूर्ण रूप आहे. त्याला विनंती केली आहे, प्रसीद प्रसीद. पुन्हा पुन्हा कसा आहे हा प्रसिद्ध ज्याला म्हटले, तो कसा आहे, शिवाकांत. मग अशी भवानी कलत्र म्हटलं होतं ना, तोच शब्द आहे, अर्थ तोच आहे. पण आता हा शिवेचा कांत आहे. हा शिव आहे तेव्हा ती शिवा आहे. या शिवेचा म्हणजे शक्ती स्वरूपा जी शिवा आहे तिचा हा कांत आहे. हा शंभू आहे. काय एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला बघा. शंकराची अनेक नावं आपल्याला परिचित आहेत, पण त्या प्रत्येक नावाचा अर्थ वेगळा आहे. शिवाकांत कळला आम्हाला, जसा रमाकांत विष्णू आहे तसा शिवाकांत शंकर आहे. शिवाकांत हा कोण आहे, शंभो. शंभो, आपण मंदिरात गेल्यावर शंभो म्हणतो, गाभाऱ्यात असा आवाज घुमतो. पण हा कोण आहे, शंभो म्हणजे कोण आहे, शं भवती इति शंभू. शं ह्याचा अर्थ आहे कल्याण. शंकराचं नावसुद्धा शंकर का आहे, शंकरोती इति शंकर, हा कल्याण करणार आहे. आणि इथे शंभूचा अर्थ आहे शं भवती इति शंभू, म्हणजे कल्याण होणारा असा तो शंभू आहे. आणि कसं आहे त्याचं वर्णन, शशांकार्ध मौले. मग अशी भस्मना भूषितांगम म्हटलेलं आहे. आता शशांकार्ध मौले, अर्धमौली म्हटलेले. काय आहे त्याच्या जटांमध्ये, काय आहे, शशांक आहे, चंद्र आहे. चंद्राचं नाव शशांक तरी काय आहे, शश म्हणजे ससा ज्याच्या अंकावर आहे तो शशांक.
आणि म्हणून हा शशांक कसा आहे, पण तो पूर्ण चंद्र नाही आहे, अर्ध आहे, अर्धमौल आहे असा तो आहे. मस्तकावर अर्धचंद्र धारण करणार आहे. महेशान शूलीन जटाजूटधारीन. पुन्हा महेश शब्द वापरला आहे. देवांमधला श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असा आहे. शूलीन आहे तो, शूलीन. शूलीन याचा अर्थ आहे त्रिशूल धारण करणारा, त्रिशूलधारी आहे ना, त्यामुळे महेशान देवांमधला श्रेष्ठ आहे, त्रिशूल धारण करणार आहे. आणि जटाजूटधारीन, त्याने मस्तकावर जटा अशा काही बांधलेल्या आहेत ना, जटाजूटधारीन. त्वम एको, तूच एकटा आहेस. त्वम एको जगद्व्यापको विश्वरूप. शब्द बघा, प्रत्येक श्लोकामधले शब्द वेगळे आहेत, पण मागच्याशी त्याचा धागा जोडलेला आहे. मगाशी पूर्ण रूप म्हटलं होतं, आता विश्वरूप म्हटले होतं. मगाशी विश्वनाथ म्हटलं होतं, आता जगद्व्यापक म्हटलेलं आहे. अर्थ तोच आहे, पण शब्दवैभव केवढं भांडार आहे हो. पदलालित्य ह्याच्यामध्ये, पदलालित्य आहे. त्वमेको, तूच एकमेव आहेस. जगद्व्यापक विश्वरूप असा तूच आहेस. पूर्ण स्वरूप असा प्रभो, माझ्यावर पुन्हा पुन्हा प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप, पुन्हा पुन्हा माझ्यावर प्रसन्न व्हा. एकदाच प्रसन्न होऊन मला सोडून देऊ नका. प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप, पुन्हा पुन्हा माझ्यावर प्रसन्न व्हा हो. शिवशंकर, माझ्यावर प्रसन्न व्हा. काय अर्थच आहे ह्याच्यात, काय तळमळ आहे, काय विनवणी आहे. आणि आचार्यांना काही मागायचं नाही आहे ह्याच्यात, पण फक्त ही भक्ती श्रद्धा आता मावत नाही आहे, आणि म्हणून त्याचा अगदी उद्रेक झालेला आहे. उत्स्फूर्तपणाने हे सगळे शब्द त्यांना स्फुरलेले आहेत. पुढे 5व्या कडव्यामध्ये म्हणतात आचार्य, परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकार मोंकार वेद्यं यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं. त्या ईश्वराला मी भजतोय की ज्याच्यामध्ये हे सगळं विश्व लीन होणार आहे. लीयते, ली धातू आहे, लीयते म्हणजे ज्याच्यामध्ये हे सगळं विश्व विलीन होणार आहे, असा तो, त्याला मी नमस्कार करतो असं म्हटलेलं आहे. यतो जायत, आणि पण ज्याच्यातनं निर्माणही होतं, नुसतंच लीन होतं असं नाही. मगाशीच मी म्हटलं होतं ना, उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीची देवता ही शिवशंकरच आहे. पुढे आणखीन आपण त्याचं डिसेंट्रलायझेशन केले, ब्रह्मा विष्णू महेश. पण वेदकालीन वर्णनामध्ये शिवाचंच वर्णन जास्त आढळतं. आणि म्हणून तो कसा आहे, परात्मानमेकम, एकमेव आहे, अद्वितीय आहे असं परमात्म स्वरूप तूच आहेस. जगत बीजमाद्यम, जगताचं बीज काय आहे, आद्य बीज काय आहे आपल्याला नाही माहिती. जग केव्हा निर्माण झालं, कसं निर्माण झालं, तर त्या परब्रह्माच्या केवळ संकल्पातनं हे बीज निर्माण झालेलं आहे. आणि मग पुढे या बीजाचा विस्तार झाला आणि हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. पण संकल्प कुठे झाला आहे, पहिला जगत बीज माध्यम असा आहे, तो मूळ कारण जगाचं हाच आहे. हा कसा आहे, निरीहम, इहाच नाही आहे. इहा म्हणजे इच्छा, कामना, वासना, भावना. हा कसा आहे, निरीहम, याला काही मिळवायचं काहीच नाही आहे. निरीहम, निराकार, स्पेसिफिक आकारच नाही आहे याला. हा आकार रहित आहे, निराकार आहे. ओंकार वेद्यम, पण तरीसुद्धा ह्याला जाणायचं कसं मग आम्ही, ओंकाराच्या स्वरूपात ह्याला जाणता येतं. ओंकाराच्या स्वरूपातून ह्याचा वेध घेता येतो, ह्याला जाणता येतो. म्हणून काय म्हटलेले, निराकार आहे मान्य आहे, पण ओंकार वेद्यम, ओंकारातून हा वेद्य आहे, जाणण्यायोग्य आहे. यतो जायते, यतो म्हणजे ज्याच्यापासून, जायते उत्पन्न झालं आहे, पाल्यते येन विश्वम, ज्याच्यातून हे विश्व निर्माण झालं आहे, ज्यांनी या विश्वाचं पालनपोषण केलं आहे आणि ज्याच्यामध्ये हे विश्व विलीन होणार आहे, अशा त्या तमीशं भजे लीयते यत्र विश्वम, त्या ईश्वराला मी भजन करतो आहे. तम ईशम, तमीशम म्हणजे तम ईशम, दोन्हीची द्वितीय आहे. त्या ईश्वराला मी त्याचं स्मरण करतो किंवा त्याचं भजन करतो. बघा, स्मरण झालं पहिल्यांदा, मग ईड म्हणजे स्तुती झाली, मग त्याची आराधना झाली आहे, त्याच्यानंतर त्याला विनवणी केली, पुन्हा त्याला भजन केलेलं आहे. तमीशं भजे लीयते यत्र विश्वम असं म्हटलेलं आहे 5व्या कडव्यामध्ये.
सहावं काय आहे, आणखीनच फार सुंदर आहे. आता व्यापक व्यापक वर्णन चाललेलं आहे त्याचं. लहानाकडनं मोठ्याकडे चालले, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचं आहे. कसं जायचं आहे? आचार्यांचे शब्द आहेत तेच इथे त्यांनी पुन्हा वापरलेत. न भूमीर न चापो न वह्निर न वायुर. न भूमीर न चापो न वह्निर न वायुर न चाकाशमास्ते न तंद्रा न निद्रा न चोष्णं न शीतं न देशो न वेशो न यस्यास्ति त्रिमूर्तिं तमीळे. पुन्हा ईड धातू आलाय, पुन्हा ईड. मग अशी आला तर स्तुती करणे, ॲडोरेबल ज्याला म्हटलं होतं. न यस्यास्ति मूर्ती, ज्याची मूर्ती नाही आहे, ज्याचं रूप नाही आहे, ज्याचा आकार नाही आहे, आणि तरी पण त्याला म्हटले त्रिमूर्तिं तमीळे. अशा त्या त्रिमूर्तीला मी पुन्हा नमस्कार करतो. ज्याची मूर्ती नाही आहे अशा त्रिमूर्तीला. तुम्हाला वाटेल हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे, ज्याची मूर्ती नाही म्हणताय आणि परत त्रिमूर्ती म्हणताय. मूर्ती नाहीच आहे खरंच, पण तरी तो त्रिमूर्ती आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय घडवून आणणारा तोच आहे. त्याला आपण वेगवेगळी सेक्शनप्रमाणे नावं दिलेत. उत्पत्तीचा ब्रह्मा, स्थितीचा विष्णू आणि संहाराचं शिव असं नाव दिलं आहे. पण सगळं मिळून आहे ते एकच परब्रह्म म्हणून तो त्रिमूर्ती पण आहे. पण म्हटलं तर त्याचा आकार नाही आहे. त्यामुळे न यस्यास्ति मूर्तीस त्रिमूर्तिं तमीळे असं म्हटलेलं आहे. बघू आता सगळा श्लोक. न भूमीर न चापो न वह्निर न वायू. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूतं ही त्याच्या ठिकाणी नाहीच आहेत. पंचमहाभूतं त्यांनी निर्माण केली आहेत, पण ज्याच्या स्वरूपामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं नाही आहेत. किंवा आणखीन म्हणले न तंद्रा न निद्रा. ग्लानी किंवा निद्रा ह्या अवस्थाही त्याला नाही आहेत. आम्हाला निद्रा येते, आम्हाला ग्लानी येते, आम्ही ब्लँक होतो. तो तसा नाहीच आहे. ह्या अवस्थांच्या पलीकडे. आम्हाला दिवसभर खूप काम केल्यावर रात्री शांत झोप लागते, निद्रा आहे ना आम्हाला. किंवा तंद्रा, ग्लानी येते आम्हाला. पण ह्याच्या ठिकाणी ह्या अवस्था नाहीच आहेत. हा अवस्था त्रयातीत, या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे. बरं हे तर राहू दे, याला उष्ण नाही, याला शीत नाही. न चोष्णम न शीतम. आम्हाला गार गरम सगळ्या भावना आहेत, संवेदना आहेत. किंवा अनुकूल घडलं की आपल्याला बरं वाटलं, प्रतिकूल घडलं की दुःख होतं. हा शीत आणि उष्णाच्या पलीकडे, अवस्थांच्या पलीकडे आहे, स्थितींच्या पलीकडे आहे. न देशो न वेशः. त्याला देश नाही आणि त्याला वेशही नाही. आत्ताच तर आपण वेशाचं वर्णन केलं आहे की गजचर्म लायला व्याघ्रांबर आहे. पण तसं ह्याला कुठलाही वेश नाही आहे. हा सगळ्याच्या पलीकडे आहे. जो अमूर्त असूनसुद्धा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती रूपाने विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय घडवतो. अशा शिवाचं मी स्तवन करतो. त्रिमूर्तिं तम ईडे, त्याचं स्तवन मी करतो असं 6व्या मंत्रामध्ये म्हटले. काय एक एक आपल्याला हाताला धरून आचार्य पुढे पुढे नेत आहेत आणि त्या शिवशंकराचं केवढं विश्वव्यापक रूप आपल्या पुढे उलगडत आहेत. कसा आहे तो? ह्या पंचमहाभूतांच्या पलीकडे, 3 सुषुप्ती, स्वप्न, जागृती ह्याच्या पलीकडे, शीत उष्ण या द्वंद्वाच्या पलीकडे. म्हणजे तो कशातही नाही आहे पण सगळ्यात आहे, असा तो आहे. आता पुढच्या 7व्या कडव्यामध्ये काय म्हटले? अजम शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानां तुरीयं तमः पारमाद्यंतहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं. कसा आहे तो आता बघूया. प्रपद्ये, आता आपण बघितलं ना पहिल्या सुरुवातीपासून स्मरामी म्हटलं होतं, इडे म्हटलं होतं, भजे म्हटलं होतं, प्रसन्न हो म्हटलं होतं. आता शेवटची अंतिम शरणागती. अहम प्रपद्ये, शरणं प्रपद्ये, मी तुला शरण आलेलं. प्रपद्ये परम पावनम द्वैतहीनम. तू पवित्र तर आहेसच, शिव आहेस, पवित्र आहेस, पावन आहेस आणि द्वैताच्या पलीकडे. आम्ही सगळे द्वैतात जगत असतो, पण हा कसा आहे? द्वैताच्या खूप पलीकडे, द्वैतहीनम, त्याला मी शरण जाते. असं चौथा चरण आहे. आता बघू पहिल्यापासून काय आहे. अजम शाश्वतं कारणं कारणानां. हा अज आहे.
ज म्हणजे जन्मणारा, अज जन्मलाच नाही हा. मग तुम्ही काय म्हणता, आहे ना तो आहे, पण तो झाला नाही आहे, त्याचा जन्म झाला नाही आहे, तो अज आहे, म्हणजे जन्मरहित आहे, शाश्वत आहे. जे काही उत्पन्न होतं त्याला नाश आहे, पण ह्याचा जन्म नाही म्हणून ह्याला मृत्यूही नाही आहे. तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे, तो आहेच आहे, तो कधीच संपणारा नाही आहे. तुम्ही आम्ही संपू, हे जग संपेल, हे पर्वत नद्या नाले झाडं वेली पशु पक्षी सगळ्यांना नाश आहे, सगळे नाशिवंत आहेत, पण हा कसा आहे, अविनाशी आहे, अजम शाश्वतम. आणि कसं आहे, कारणम कारणानाम, कारणाचंही आदिकारण हाच आहे. आता इथे कारण म्हणजे बिकॉज नाही आहे. आपण म्हणतो ना, मी आले नाही तुझ्याकडे कारण असं झालं, ते कारण नाही आहे. इथे कारण ह्याचा अर्थ आहे कार्यकारण. कार्य म्हणजे फिनिश प्रॉडक्ट आणि कारण म्हणजे रॉ मटेरियल. सगळ्याचा कारणाचं कारण हाच आहे, आदिकारण हाच आहे, विश्वाचं आदिकारण पहिलं कारण हाच आहे. कारणम कारणानाम शिवम केवलम. तो कसा आहे, शिव आहे, निरतिशय असा शिवस्वरूप आहे, स्वच्छ आहे, निर्मल आहे, शिव आहे. केवलम, केवल म्हणजे एकमेव, त्याच्यामध्ये भेसळ नाही. हा कसा आहे, सगळ्या प्रकाशकांचा प्रकाशक आहे. भासकम भासकानाम, ज्या ज्या गोष्टी प्रकाशक करतात ना, प्रकाशित, ज्या ज्या गोष्टी प्रकाशक आहेत आणि ज्यांच्यामुळे आपण प्रकाशित होतो, त्या सगळ्यांचं प्रकाशाला कारण असणारा सुद्धा हाच आहे. त्या सगळ्या प्रकाशकांना प्रकाशवणारा हाच आहे. म्हणजे बघा ना, सूर्य चंद्र तारे ग्रह विद्युत अग्नी या प्रकाशित करतात ना, या सगळ्यांना सप्लाय कोणी केला आहे, पुरवठा कोणी केला आहे, अहो यानेच. म्हणून तो कसा आहे, भासकम भासकानाम. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. सूर्यचंद्राचा निर्माता आहे हा सगळ्याचा निर्माता आहे. त्यामुळे भासक जे वाटत आहे त्यांचा भासक हा आहे, त्यांचा प्रकाशक हा आहे. तुरीयम तमः पारमाद्यंतहीनम. जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था आहेत ना, सामान्य जीवांना ह्या 3 अवस्था आहेत. पण ह्या अवस्थांनी जो स्पर्शित होत नाही असा तो ह्याच्याही पलीकडचा तुरी आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यानंतरची 4थी अवस्था आहे ती तुरीयावस्था आहे, आणि हा त्याच्याही पलीकडे. हा कसा आहे, प्रपद्ये परन नाही तुरीयम तमः पारमाद्यंतहीनम. त्याला आदी नाही, त्याला अंत नाही, त्याच्या पलीकडे परम पवित्र आहे अशा अद्वैत स्वरूप, द्वैतहीनम आहे ना, अद्वैत स्वरूप अशा शंकराला अहम प्रपद्ये, मी शरण जातो. 7 श्लोक झालेत. आता जेव्हा आपलं आराध्य दैवत त्याच्याबद्दलचा जो भक्तिभाव आहे ना, तो जेव्हा अंतःकरणात मावेनासा होते अशी अवस्था की एकदा केला आहे नमस्कार, 2दा केला आहे, 4दा केला आहे, 10 वेळा केला आहे, 100 वेळा केला आहे, अजून माझी तृप्ती झाली नाही आहे, पुन्हा 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 नमस्कार करायचे. इथे म्हटलेलं आहे 8व्या कडव्यामध्ये, नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते, नमस्ते नमस्ते चिदानंदमूर्ते, नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य, नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य. 4 ओळीचा श्लोक आहे. ह्या प्रत्येक ओळीमध्ये 2दा नमस्ते नमस्ते म्हटलेलं आहे. अर्जुनाची पण अशीच अवस्था झाली ती जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं होतं. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व, असं त्याची अवस्था झाली होती ना. पुढून नमस्कार असो, मागून असो, वरून असो, खालून असो, इकडनं असो, सगळीकडनं तुला नमस्कार करतो आहे. खरंच जेव्हा कृतज्ञतेने मन भरून जातं ना, तेव्हा त्या परमात्म्याविषयी इतका भावादर उत्पन्न होतो की त्याला किती वेळा नमस्कार करू, कितीही केलं तरी ते मला कमीच वाटतं. इथे आचार्यांची स्वतःची स्थिती अशी झाली आहे, नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ती. पुन्हा तेच शब्द वापरले, विभू आहेस, विश्वमूर्ती तू आहेस, तुला अनंत नमस्कार असो. इथे जरी 8 वेळा नमस्ते नमस्ते म्हटलं असलं तरी 8 या आकड्यामध्ये अडकायचं नाही आहे, अनंत वेळा
मला जेवढं म्हणता येईल तेवढ्या वेळा मी नमस्ते 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 म्हणणार आहे. असं म्हटलेलं आहे, तुला अनंत नमस्कार असो. तू कसा आहेस? चिदानंद रूप, चिदानंद मूर्ती आहेस ना, म्हणजे चैतन्य स्वरूप तूच आहेस. चित पण तूच आहेस, आनंद पण तूच आहेस आणि सत पण तूच आहेस. त्यामुळे तुला नमस्कार असो. नमस्ते नमस्ते तपो योग गम्य, तपस आणि योग साधनाद्वारा प्राप्त होणारा असाही तूच आहे. तपो योग गम्य, गम्य म्हणजे आकलन होणारा, प्राप्त होणारा, मिळणारा. कशाने? तपानी आणि योग सामर्थ्याने. प्राप्त तुला करायचं झाले तर तप करायला पाहिजे आणि योग सामर्थ्य पाहिजे, असा तू आहेस. नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य, किंवा मग वेदांताच्या वाक्याने, वेदांत वाक्याने श्रुतिज्ञान, श्रुती म्हणजे वेदांत, श्रुतीच्या ज्ञानाने, उपनिषदांच्या वेदांताच्या अभ्यासाने जाणता येण्यासारखा सुद्धा तोच आहेस. कारण श्रुती वेदांत म्हणजे फक्त प्युअर नॉलेज आहे, त्याच्या प्राप्तीचं उपाय त्याच्यामध्ये सांगितलेला असा तू आहेस. आणि तुला इतक्या वेळा नमस्कार असो. नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य. आता अगदी शेवटच्या कडव्याकडे येऊया. प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ. प्रभू आहेसच, शूल पाणी आहे, पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ धारण केलेला आहे असा तू विभू आहेस, म्हणजे व्यापक आहेस, विश्वनियंत आहे, विश्वचालक शक्ती तुझ्यामध्येच आहे. महादेव शंभो महेश त्रिनेत्र, असा तू महादेव आहेस, शंभू आहेस, कल्याण करणारा आहेस, महेश आहेस, देवांचा देव आहेस आणि त्रिनेत्रधारी आहेस. त्रिनेत्र, 3 डोळे असणार आहेस. पार्वतीपती तूच आहे. शिवाकांत शांत स्मरारे पुरारे, शिवेचा कांत आहे, शक्ती ज्याच्यातून निर्माण झाली आहे, ज्याची अर्धांगिनी शक्ती, असा हा शिव आहे. त्यामुळे त्याला नमस्कार आहे. स्मरारे पुरारे, त्रिपुरासुराचाही वध तूच केला आहेस आणि त्या स्मराचाही वध तूच केला आहे. स्मरारे म्हणजे मदनाचा वध करणारा आणि पुरारे म्हणजे त्रिपुरासुराचा वध करणाराही तूच आहेस. त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्यः, तूच एक वंदनीय असा तूच आहेस, वरेण्य असा तूच आहेस. कोणीही मान्य होण्याजोगा, कोणालाही मान्य होण्याजोगा किंवा विचार करण्यासारखा तू नाहीस. आता ह्याचा अर्थ तू नाहीस म्हणजे तू कमी आहेस असं नाही, पण आमच्या आकलन शक्तीच्या, आमच्या चिंतनाच्याही पलीकडे तू आहेस. त्यामुळे तुझ्याशिवाय कोणीच नाही. त्वद अन्यो, तुझ्याशिवाय वरेण्य कोणी नाही, पूजनीय वंदनीय असा कोणी नाही आणि तुझ्या पलीकडे काही नाहीच. तू सर्वस्व आहेस, तू सर्वेश्वर आहेस, तू शिव आहेस, तू शंकर आहेस, तू महादेव आहेस, तू सदाशिव आहेस, शिवशक्तीमधला सुद्धा तूच आहेस. आणि तुझ्याच रूपाने हा सगळा खेळ चाललेला आहे. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, त्रिगुणाचे हे 3च धागे चराचरातून निनादती. हे सगळे त्रिगुणाचे फासे जे आहेत ते सगळे चराचरातनं आवाज करत आहेत. पण हा खेळ कोणाचा मांडला आहे? तुझाच, तू आणि शक्तीने मांडलेला हा खेळ आहे. त्याच्याशिवाय ती नाही आणि तिच्याशिवाय त्याला व्यक्त होत नाही, असा हा सगळा शिवशक्तीचा कारभार आहे. आणि त्याच्यातनं ह्या सृष्टीचं सृजन झालेलं आहे. हिचं पालन तू उत्तम रीतीने करतो आहेस आणि वेळ आली, योग्य वेळ आली की त्याचा सगळ्याचा प्रलय किंवा संहार करणारा सुद्धा तूच आहेस. असं ह्या शिवशंकरांचं वेगवेगळ्या रूपामध्ये वर्णन आचार्य करत आहेत. आणि आज आपण त्या शिवशंकरांना वंदन करूया, या संक्रांतीचं स्वागत करूया आणि पुढच्या सोमवारी आपण नवीन एक स्तोत्र घेऊन पुन्हा भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. पशूनां पतिं पापनाशं परेशं, गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं, जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं, महादेवमेकं स्मरामि स्मरारिं, महेशं सुरेशं सुरारातिनाशं, विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषं, विरूपाक्षमिन्वर्कवह्नित्रिनेत्रं,
सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम् गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम् भवं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम् शिवाकान्तशम्भो शशाङ्कार्धमौले महेशानशूलिं जटाजूटधारिन् त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोङ्कारवेद्यं यतो जायते पाल्यते येन विश्वम् तमीशं भजे लीयते यत्र विश्वम् न भूमिर्न चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा न चोष्णं न शीतं न देशो न वेशो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीडे अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानां तुरीयन्तमः पारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम् नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्र शिवाकांत शांत स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्यः शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन् काशीपते करुणया जगदेकजेक त्वं हंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि त्वत्तो जगद्भवति देव भवस्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मकं हर चराचर विश्वरूपिन्